हाय गाईज, तर मी आज ब्लॉग शूट करते. मी रील करणार आहे 3-4 ऑरेंज साडीवरती आणि हे आमचं शूट अचानकच ठरलं. अक्षय दादाचे क्लासेस चालू होते एडिटिंगचे, तो फ्री नव्हता पण त्याचे क्लासेस संपले. मग त्याने आज सकाळी मेसेज केलं की करायचं का आज शूट, छान पाऊस वगैरे पण चालू आहे, पण पावसाची काहीतरी रील करू. तर मी बोललं हां ठीक आहे, मी तर काय फ्रीच आहे, बिकॉज माझे शोज वगैरे सगळं बंद आहे जस्ट पावसामुळे. तर मी आता माझं मेकअप करते आणि बघूयात आम्ही कसं शूट करतो रील्सचं. ओके चलो. अशा प्रकारे मी रेडी झाली. आता मी जाऊ शूटला. आणि खूप पाऊस चालू आहे, पण पाऊसच पाहिजे आपल्याला. मग अशी खूप जोरात होता, आता खूप थोडा थोडा. जास्ती पाऊस पाहिजे, जास्ती. आले आमच्या येडगाव डॅमकडे आणि खूप जास्ती थंडी आणि पाऊस पण येतोय. किती छान लोकेशन आहे बघा आमच्या इथे जुन्नर मध्ये. तुम्ही पण या शूट साठी नक्की. आणि हे आहे येडगाव डॅम. बघ बघ ना, हस जरा, बघायचंय का? हस हस ना. अल्लो 1 2 3 गो. इथे खूप आवाज घुमतोय, मी माझं नाव पुकारते. स्नेहा! त्याने कसा खेकडा पकडलाय. खेकडा खूप छोटूच आहे तो. तिच्या हातात दे रे, तिच्या हातात दे, तिच्या हातात तिचा. अरे बारीक अगे चिंबोरी ती. मी पण पाडलं माझ्याकडून पाण्यात, तर मला बोलू नको. चावत नाही ती. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. कर ना. अरे काय नाही करी. अक्षय गुंजाळ शूट करतात ते. खूप छान शूट करतात. तुमचं पण करायचं असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. हा हेच होतं. थांब घे आता शंकर मागे. आजचा आमचा शूट खतम झालाय आणि ब्लॉग पण इथे एंड अप करते. मी खूप डेंजर भिजले आणि पाण्यात वगैरे लोळले, सगळी माती तुम्ही बघते. चला चला चला. आमची वर्षभर ऍक्च्युली ती वापरलीच नाही, मग ते त्याचं मटणच केक होत नाही. आता बघा आम्ही तसंच खात्री उघडतो. लगेच सोडून चालले. तुला काय मंदिरात जायचं होतं, चपला काढल्या कसं